अहो मामा, मी तर म्हणती फोनच लावा तुम्ही त्यांना. अहो आता तुम्ही बोललं तर पाहिजेलच आहे की, एवढं केलंय त्यांनी. थोडं थोडकं नाही, चांगलं 2-1 लाखाचा दागिना केला असतील की. थांब, फोनच करतो. करा करा. अहो नाही 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 नको, कशाला फोन बिन. आता मी बोलली की त्याच्या बरोबर, नको काय फोन बिन करायला. उलट फोन केला का नाही तर त्याला वाईट वाटल, आणि तो म्हणाल मी एवढं केलं आणि दाजींनी लगेच बोलून दाखवलं. असं म्हणतीस? नको करू मग फोन. नको नको, आता त्याच्या पोरांना करायची वेळ येईल का नाही तेव्हा करू की आपण. तुमचं बहिणी भावाचं कसं असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्ही काय मध्ये पडत नाही. वय वय. मामा, आम्हाला जरा तुमच्या संग बोलायचं होतं. काय ग? मला नाजिंक्यांना जयशींच्या लग्नासाठी सोनं करावं असं वाटतंय. पण मामा, तुम्ही नाही म्हणू नका. तुम्हाला जर करायचं असलं ना तर तुम्ही तुमच्यासाठी करा. अहो नाही मामा, असं म्हणू नका. तुम्ही करता का हो असं? आपल्याच तर घरासाठी करतोय ना. खरं तर मामा, आम्ही आधीच करायला पाहिजे होतं, अण्णा मामांच्या अगोदर. मामा, अहो करतो की, तुम्ही नाही म्हणू नका. आमची लई इच्छा आहे. होय हो. बोला की तुम्ही पण. बर ठीक आहे शीतल. तुम्हाला पाहिजे तर करा, पण लय खर्च करू नका बर का. अहो नाही नाही, काय नको करायला. हाय ते केलेलंच लई झालं. तुला पुरीला लई दागिने घालायची हौस होती ना, मग आता का नको म्हणतेस? करतो तर करू देत की. अगं जिजे, पुढच्या वेळेला करतो की मी. आता पुढच्या यायला कधी? लगीन काय परत परत करतात होय? आणि होय राजा, तू कमवलेले एवढे पैसे गेलो कुठं? अजिंक्य, अहो ती पिण्याच्या घरनं ताडपत्री आणायची राहिली, तेवढी आणा जावा. हा पिण्याच्या घरनं होय होय आणतो. आजा, 1 मिनिट. पुष्पे, काय भानगड आहे ही? काय नाही. कुठं काय? कुठं काय काय काय? कुठनं आलंय दागिनं? हे बघ, मला माहितीये तुझ्या भावाची एवढी ऐपत नाही खटक्यात दागिनं करेल म्हणून. खरं खरं सांग, कोणी आणलं दागिनं?
असं झालं की कसं झालं? अण्णानं दागिनं नाहीत केलं. मग कुणी केलं? अजिंक्यांनी केलं. आजा, आजा तू एका शब्दाने बोलला नाहीस मला. भाच्याने एवढं दागिने केलं आणि स्वतःच्या भावाची टिमक्या वाजवत फिरतीयस. असला भाचा मिळायला नशीब लागतं, नशीब. एवढं केलं पण त्याचा गवगव आहे का कुठं? पुष्पा, एवढं खोटं बोलायची काय गरज होती का? अहो मी सांगणारच होते पण अजिंक्यच म्हणले नका सांगू म्हणून. आहे का नाही हो अजिंक्य? होय, मीच नाही म्हणलो. आजा, हे मला अजिबात आवडलेलं नाही. उद्याच्या उद्या हे दागिने परत करून ये. अरे मामा, मला लेख म्हणतोस आणि असं म्हणून फरक करतोस होय. ह्या कारणाने मला एवढं काय काय दिलंय, मी सध्या एवढं देऊ शकत नाही होय. माझ्या आनंदासाठी तुम्ही काय काय कष्ट खाल्लेत. तुमच्या आनंदासाठी मी एवढं करू शकत नाही होय. मामा, या लग्नाची जबाबदारी आम्ही दोघांनी घेतली. तुम्ही हे दागिने स्वीकारा. आजा, लका मोठा झालाच बघ. जिजे, पोरगा हाताशी आलं. होय. शीतल, हे दागिन लग्नाच्या मांडवात तू तुझ्या हाताने जयडीला द्यायचं. तो तुझा मान आहे. माझ्या नवऱ्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा मी तुम्हाला कधीच घेऊन देणार नाही.